Cancer Healer Center, a new beginning. शिवसेनेकडून ठाकरेंच्या कोकणातील एकमेव आमदाराला थेट ऑफर. वाघांच्या कळपात या संजय शिरसाट यांची भास्कर जाधवांना ऑफर, तर यापूर्वी उदय सामंत यांच्याकडूनही जाधवांना शिवसेना प्रवेशाची ऑफर. वैभव नाईकांबाबत चर्चा सुरू. सर्व गोष्टी सांगणार नाही, काही गोष्टी गुप्त ठेवाव्या लागतात, योग्य वेळी सांगणार, भरत गोगावले यांचं वक्तव्य. माजी आमदार वैभव नाईक यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट. उद्धव ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहणार असल्याचं वैभव नाईकांकडून स्पष्ट. विलेपार्ले उपविभाग प्रमुख जितेंद्र जनावळे यांचा ठाकरे गटाला रामराम. साहेब मला माफ करा, जितेंद्र जनावळे यांचं उद्धव ठाकरेंना पत्र. जितेंद्र जनावळे 20 तारखेला शिवसेनेत प्रवेश करणार. पक्षातील डॅमेज कंट्रोलसाठी उद्धव ठाकरे ऍक्शन मोडमध्ये. शिवसेना भवनात ठाकरेंनी बोलावली आमदार खासदारांची बैठक. 20 फेब्रुवारीला खासदारांची तर 25 फेब्रुवारीला आमदारांची बैठक होणार. आदित्य ठाकरेही ठाकरेंना सोडण्याची भाषा करतील अशी ठाकरेंच्या शिवसेनेची अवस्था. शहाजी बापू पाटील यांचा हल्लाबोल. तर भास्कर जाधव यांनी चांगला निर्णय घेतल्यास त्यांना भरपूर संधी मिळेल. शहाजी बापू पाटील यांचं वक्तव्य. आमच्यात कोणतंही कोल्ड वॉर नाही, आमचं वॉर विकास विरोधी लोकांशी. महायुतीतल्या कोल्ड वॉरच्या चर्चांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य. कृष्णा आंधळेला अटक न केल्यास अन्नत्याग आंदोलन करण्याचा मस्साजोग ग्रामस्थांचा इशारा. 25 फेब्रुवारीपर्यंत कृष्णा आंधळेला अटक करण्याची मागणी. माजी आमदार हर्षवर्धन जाधव नागपूर पोलिसांच्या ताब्यात. सरकारी कामात अडथळा आणण्याच्या प्रकरणात जाधव पोलिसांच्या ताब्यात. वॉरंट निघूनही जाधव हजर होत नसल्यानं कोर्टाकडून ताब्यात घेण्याचे निर्देश. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून अजित पवारांनी हात झटकले. नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा का नाही हा प्रश्न धनंजय मुंडेंनाच विचारा. अजित पवारांचं भाष्य. तर राजीनामा द्यायचा की नाही हे आता मंत्री ठरवणार का, दमान यांचा सवाल. अजित पवार पक्षाचे प्रमुख, त्यांनी ठरवलं तर एका मिनिटात धनंजय मुंडेंचा राजीनामा होईल. इतके ठोस पुरावे असताना मुंडेंना बडतर्फ करायला हवं, अंबादास दानवे यांचा निशाणा. जरांगेंच्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी सुरेश धस यांच्यासारखा मोहरा पुढे आणला. धसांना पुढे आणण्यासाठी देशमुखांच्या हत्या प्रकरणाचा वापर केला. संजय राऊतांचा हल्लाबोल. इफ्कोनं अंजली दमानी यांचे सर्व आरोप फेटाळले. ई कॉमर्स प्लॅटफॉर्मला इफ्कोची उत्पादनं विकण्याचा अधिकार नाही. भारतीय सहकारी संस्थेकडे पाठवलेल्या पत्रात इफ्कोच्या सूचना. एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे सर्व खासदार आमदार कुंभमेळ्याला जाणार. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात शिवसेनेचे आमदार खासदार कुंभस्नानासाठी प्रयागराजला जाणार. भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात. जीवाला धोका नसणाऱ्या नेत्यांची सुरक्षा कमी करण्यात आल्याची माहिती. प्रतापराव चिखलीकर, रवींद्र चव्हाण यांच्यासह इतर नेत्यांच्या सुरक्षेत कपात. आमदारांसोबत आता फक्त एकच सुरक्षा रक्षक असणार, सूत्रांची माहिती. नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या शिवसेनेत वाद. दादांच्या आमदार सरोज अहिरे यांची आमदार विजय करंजकर यांच्यावर आरोप करत अजित पवारांकडे तक्रार. राजाराम बापू इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात नितीन गडकरी आणि जयंत पाटील एकाच मंचावर एकत्र. नितीन गडकरी राष्ट्रवादीत जाणार अशा बातम्या करू नका, जयंत पाटील यांची जोरदार फटकेबाजी. 20 फेब्रुवारीला विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक. 3 मार्चपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार, तर 10 मार्चला अर्थसंकल्प सादर केला जाणार. नवे मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नावावर शिक्कामोर्तब. पंतप्रधान मोदी, अमित शहा आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या बैठकीत मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नावावर शिक्कामोर्तब. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ सज्ज. दुबईत खेळाडूंचा कसून सराव. 20 तारखेला भारताचा बांगलादेश विरुद्ध पहिला सामना. Cancer Healer Center, a new beginning.